तर आजचं कोडं विचारू? विचारा. माझ्याकडे डोके आहे पण मेंदू नाही, माझ्याकडे दात आहेत पण ओठ नाहीत, माझ्याकडे शरीर आहे पण पाय नाहीत. सांगा मी कोण आहे? माझ्याकडे डोकं आहे पण मेंदू नाहीये, माझ्याकडे दात आहेत पण ओठ नाहीयेत, माझ्याकडे शरीर आहे पण पाय नाही. बोल बोल, सांग कोण आहे? हिंट एखादी? हिंट काय, रोजच्या वापरातली वस्तू आहे. वस्तू निर्जीव वस्तू आहे. रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर तुला लागते ती. कंगवा. कंगव्याला डोकं असतं, दात असतात. डोकं कुठं असतं कंगव्याला? असतं. वरचा जो भाग असतो त्याला डोकं बोलतात, आणि ज्याने आपण केस विंचरतो त्याला दात म्हणतात. दात म्हणजे माहिती, पण तेच. हरलास. मेन लॉजिकल प्रश्न विचारताय. बरोबर आहे. हे आत्ताची कोडी नाहीये, ही जुन्या जमान्यापासूनची कोडी आहेत. काही मी नवीन काढलेलं नाहीये, समजलास? नवीन काढले. हा ठीक आहे. आता मग आता परत कधी सँडविच खाणार का? सँडविच हा प्रकाराला माझ्या जेवणाच्या हिस्ट्रीमधून मी डिलीट करून टाकलाय. खाल्ले तर मी आवडच खाणार, ते पण पूर्ण अख्खा नाही खाणार मी सँडविच. चलो बाय बाय. नीट जा, मेसेज कर पोचल्यावर. एवढ्या लवकर सुटला? खरंच लवकर सुटला. अच्छा, लवकर आलो. जेवण भाजी शिजत घातली आता. भेंडी आम्ही जेवणाला नेमकं गेली. एक चपाती खा ना. चपाती आणि भाजी खा ना. नको का? मला खायचं नव्हतं तसं, तर मला भेंडी माझी आवडती भाजी, मग खावं लागल. मग कालवण भात आणि थोडी भाजी खा. चपाती आणि भाजी खाईल. द्या पटकन भाजी बनवा, द्या मला जेवायला. भाजी आत्ताच शिजत घातली, जरा 5 मिनिटं थांबतो. 5 मिनिटं लवकर द्या. आता किती झाले ते बघा, 8 वाजून 5 मिनिटं होत आली. पटकन बनवून द्या. हो बनवते. भाकर नको ना तुला? नको. ठीक आहे, एक चपाती खा. 2 चपात्या 2 खाऊ शकतोस. नको, एक बस. जरा हलकच खा. नको बाबा, त्या वाकल्यापासून मी तर जेवण कमी करणार आहे पूर्णपणे. हा ठीक आहे, चालेल. हा घेतलाय ना, वाटतंय ना. पटकन द्या यार, भूक लागली. भाजी कुठल्या बाजूला देऊ? द्या मधल्या खाण्यात द्या. एकच चपाती ना? हा बस झाली भाजी. बस घे, गरम केली चपाती. द्या पटकन, खातो आणि मग तुम्हाला भेटतो. हे बघा, देवीचं वस्त्र बनवलं. छान आहे. बरं वाटतंय का? पाणी गरम केलं. तर मंडळी, कसं वाटलं आजचा ब्लॉग? कोड्याचं उत्तर समजलं का? त्र्यंबकला तर आलं नाही. तुम्हाला पण काही नवीन कोडी येत असतील तर नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर सखी चॅनलला सबस्क्राईब करा. या नवीन एका कोड्यासहित. तोपर्यंत काळजी घ्या. शुभरात्री.